माझ्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर ठोसाच दे। बाबा असं काय बोलतोस रे? रमे, ये रमे, हे रमे, वैद्यबुवास बोलावणे धाडले का? हो, पांडुदादांना धाडले त्यांच्याकडे, त्यांना घेऊनच यायला सांगितले आहे। रमे, के रमे, उठ बाळा। रमे, काय झाले? अशी कशी पडली? सुभद्रा काकूच सांगू शकते। आम्ही पोहोचलो तेव्हा त्याच होत्या रमांजवळ। आता मी तरी काय सांगणार रे? धानरटे हो पोर, गेली असेल पळत, घसरला असेल पाय आणि आली गडगडत। बाबा मला काय वाटते, तू खरं ते सांगून टाकावेस। काय काय गे सुभद्रे? नाही, तू आल्यापासून पाहते मी, तुझ्या डोळ्यात सलग असते ही, तूच तर नाही ढकललीस। आता मी कशाला ढकलू? आणि तुम्ही घरातल्या मोठ्या, तुम्ही जर का असे बोलायला लागलात तर मग झालेच सगळे, ताळतंत्रच सुटेल हो सगळ्यांचा। आणि आता मला सांगा, चार समजुतीच्या शिस्तीच्या गोष्टींच्या बाबतीत आग्रह धरला म्हणजे काही डोळ्यात सळणे होत नाही, अशाने संस्कार काय व्हायचे? आमची रमा मुळातच सुसंस्कारी आहे हो, जास्तीचे संस्कार नको आहेत तीच वेगळे। बाबा बघ, घरात भांडणे सुरू झाली, तू खरं सांगितलेस की तूच रमावळीला ढकललेस तर ही भांडणे थांबतील। शहाणाच आहेस, भांडणे थांबतील आणि मला मार बसेल त्याचे काय? बघ आबा, मी नाही सांगणार, तुलाही माझी शपथ आहे, नाही सांगायचे माझे नाव। नाही कळले हो मला, अहो सरळ सरळ का नाही सांगत की आम्ही नकोत या घरात म्हणून? म्हणूनच चालले हो असले वागणे, कळत का नाही मस? पण सांगून ठेवते हो, आमचा धर्म रक्षणाचा, भक्षणाचा नव्हे। आठवते ना माधवास कुणी वाचवले ते आमच्या यांनी, तेव्हा आले नव्हते दुसरे तिसरे कुणी? झाले का तुझे पुराण पुन्हा सुरू? आता मी काय बोलले? काकू, आपण भांडत बसण्यापेक्षा खरी गरज आहे रमानी शुद्धीवर येण्याची। आता कसे खरे बोललास? येऊ दे रमेला शुद्धीवर, मग तीच सांगेल स्वतःच्या तोंडून खरे काय आणि खोटे काय ते, मग कळेल सगळ्यांना। बाबा, रमाबाईने शुद्धीवर आल्या तर त्या तुझंच नाव सांगतील की बाबानेच मला ढकलले, मग माधव दादा तुझ्यावर रागवेल आणि सुभद्रा काकूवर आजी रागवली म्हणून तीही तुला फटकेच देईल। त्यात माई सुद्धा घरात नाहीयेत। माझे ऐक, आत्ताच जाऊन सांग त्यांना। मी कसं सांगू? मला भीती वाटतेय। अरे बाबा घाबरू नकोस, माधव दादा काय सांगतो नेहमी सत्य बोलावे, पण तरी मला खूप भीती वाटतेय। अरे मी आहे ना तुझ्या सोबत, चल आपण एकत्र जाऊ, हवं तर तू नुसतं उभा राहा, मी सांगतो काय सांगायचे ते। नको, मला भीती वाटते। चल बाबा, बाबा, अरे बाबा, अहो आपल्याला हटकले म्हणून क्षमा करा, पण थोडेसे खाऊन गेले असतात तर। दुपारी सुद्धा धड जेवला नाहीत तुम्ही। झाल्या प्रकाराने आपली काळजी लागून राहिली मला। आधीच पंक्तीतून उठवण्याचा तो प्रकार, त्यानंतर सरस्वतीचे वागणे। आपले कर्मे तर स्वच्छ आहे, तरी हे सगळं आपल्या वाट्याला का? आपले भोग म्हणायचे उमा, दुसरे काय? माझा अहंकार दुखावून बळवंताला विजय मिळाल्यासारखे वाटले,
रामदादाने आणि बळवंताने मला भर पंक्तीतून उठवून ती मौज लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ती मिळाली. एक सांगू, आपण माझे पती आहात म्हणून म्हणत आहे असं समजू नये, पण आपल्यासारखा सज्जन आणि क्षमाशील गृहस्थ शोधून सापडायचा नाही. तिन्ही भावांनी वाकडा व्यवहार केला तरी सुद्धा सगळे पोटात घालून तुम्ही पूजेला गेलात. पण काय पदरात आले? केवळ अपमान. नाही उमा, तसे नाही. तो जगन्नियंता आपल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कर्माची नोंद घेत असतो. आपला अपमान होऊनही आपण शांत राहिलो. बखेडा उभा करण्याचे दुष्कृत्य आपण केले नाही. जे वाट्यास आले त्याला शांतपणाने आणि धीराने तोंड दिले. याची जाणीव फार मोठी समाधान देणारी आहे उमा. तसे पाहावयास गेले तर जीवन व्यवहार, कौटुंबिक कलह कुणाला सुटलेत, परंतु आपण सत्कर्माची कास सोडली नाही. आणि उमा, जगातल्या सर्व आधिव्याधींचे सर्वात सोपे उत्तर, त्यातनी मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि साधा मार्ग म्हणजे सत्कर्म. आणि या सत्कर्माचे समाधान या क्षणिक अपमानांपेक्षा फार थोर आहे उमा. घेऊन निघाले पाण्याला 5 घागरी ग बाई बाई. घेऊन निघाले पाण्याला डोईवरी ऊन पायी वाट अवघड. डोईवरी ऊन पायी वाट अवघड. त्यात ओढ फार खोल पाण्याला. त्यात ओढ फार खोल पाण्याला. घेऊन निघाले पाण्याला ओलांडूनी 6 घाट. भरू दे रे माझे माठ. ओलांडूनी 6 घाट. भरू दे रे माझे माठ. 5 ज्ञानाची जोडणी बाई बाई. 5 ज्ञानाची जोडणी ग बाई बाई. घेऊन निघाले पाण्याला 5 घागरी ग बाई बाई. घेऊन निघाले पाण्याला. वा मोरोबा वा. परमेश्वराने किती सुंदर गळा दिलाय तुम्हास. इतकी सुरेख गवळण गायलीत. वा वा. आहे खरा भाऊसाहेब, सारी त्या परमेश्वराची कृपा. बरे भाऊसाहेब, अहो आपल्यासारखा सद्गुणी सत्पुरुष आमच्या माईला पती म्हणून लाभला, आमचा मेहुणा झाला. ही सारी त्या परमेश्वराचीच कृपा. बरे नाहीतर 57 बंडात आमच्या तीर्थरूपांची वाताहात झाली. आमची परिस्थिती फार बिकट झाली. पण त्या जगन्नियंत्याची कृपा, आमच्या माईचा विवाह आपल्याशी झाला. आमच्या मातोश्रींना आपण आपल्या घरी आश्रय दिलात आणि करवीरच्या घराची जबाबदारी आमच्यावर टाकली. फार मोठे पुण्याचे काम. बरे भाऊसाहेब, आम्ही ऋणात आहोत आपल्या, अगदी आजन्म. असू दे असू दे. ते सगळे जाऊ दे. मी काय म्हणते. काय म्हणताय? नाही म्हणजे आपण ज्या कामासाठी इथपर्यंत आला आहात त्याची फक्त आठवण करून देते. मोरू, अरे इकडच्या शेतीचा, बी बियाणांचा, अवजारांचा सगळ्याचा हिशोब तू ताबडतोब इकडे देऊन टाक.
मला वाटते धक्क्याने थोडे भान हरपले गेले असावे. बाकी काळजीचे काही कारण दिसत नाहीये. आत्ता शुद्धीवर येईल. हो माई बरोबर आहे तुझं. पुरे 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 मोरोबा. हिशोबाचे आपण नंतर बघू. मोरोबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. काय ताई? हो म्हणजे काय, मोरू आमचा देव माणूस हो. काय अहिल्ये, आणि माई तुझा सख्खा भाऊ, तेव्हा मोरूवर असा अविश्वास दाखवणे बरे नाही हो. असे कसे म्हणतात ताई? अहो माझ्याकडून हिशोब नेहमीच तयार असतात. अहो असू दे हो मोरोबा. इतकी सुरेख अशी गवळण ऐकवलीत, तिचा जरा अर्थही सांगा बघू. हा, कुठे हे हिशोबाचे रोक्ष टोमणे लावत बसलेत? नाही तर असे करतो, सरळ तुम्हाला हिशोबाच मांडायचा असेल तर सहकुटुंब गाठोडो टाकतो बैलगाडीत आणि घेऊन जातो आमच्या सोबत पुण्यास. मग बाळंबाजी बरोबर बसा काय ते हिशोबाचे टाळ कुटत. हळू हळू भाऊसाहेब, आम्ही काय तुमच्या आज्ञेबाहेर आहोत का? अहो पण आम्ही खेड्यातली माणसं, तुमच्या पुण्यनगरीत वावरताना भांबावून जाऊ. आता ते राहू दे, राहू दे, ते हिशोबाचे पुराण राहू दे. संध्याकाळी माणसे यायची आहेत ना. मग बरं मोरोबा, एकदा गवळणचे सूर पुन्हा एकदा आळवा बघू. अहो तुमच्या सुरामध्ये काही काळ का होईना वेदनांचा विसर पडतो. अवश्य भाऊसाहेब. तर रचनाकार काय म्हणतात की 5 ज्ञानेंद्रियांच्या 5 घागरी घेऊन जीव मोक्षाचे पाणी आणावयास निघालेला आहे. पण वाट फार बिकट आहे बरं, कारण वाटेत 6 षड्रिपूंचे 6 घाट आहेत. पण काय करणार, मोक्षाची आस लागलीये. बाई बाई घेऊन निघाले पाण्याला 5 घागरी ग बाई बाई. गे रमे, आले शुद्धीवर. आधी मला सांग, तू पडलीस कशी? अगं बाई, उमा गडबडीत आहेस का? जाऊ बाई तुम्ही या ना, या आत या. नाही नाही, काही गरज नाही आत यायची. वहिनी, अहो एवढे सगळे झाले तरी तुम्हाला अक्कल कशी येत नाही? काय गो, काल अण्णांचा अपमान केलास आणि आज इथे कशाला आलीयस? वंस जाऊ द्या ना. अशी कशी जाऊ देऊ? काल तिथे जे काही झाले ते थांबवायला मी नव्हते, पण आज मी हिला घरात पाऊल टाकू द्यायची नाही. वंस, कशाला एवढा कांगावा करताय? आणि काल कुणी कुणाचा अपमान केला समजेल का मला? बाई 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 बाई, काय हा निलाजरेपणा? एवढे सगळे होऊन नामा निराळे कसे राहायचे ते शिका जरा यांच्याकडून. अगो, काल अण्णांना भरल्या पानावर उठवलेस आणि आज विचारतेस काय झाले म्हणून? अगो बाई, ते होय, त्याचे भाऊजींना एवढे वाईट वाटले? कमालाचे हो भाऊजींची. अहो बाहेरच्या पाहुण्यांना आधी पंक्तीला बसवले, त्यात काय वाईट केले? पाहुण्यांना लांब जायचे होते म्हणून पहिल्या पंक्तीत बसवलं एवढेच नाही. शेवटच्या पंक्तीमध्ये आम्ही शोधत होतो भाऊजींना, पण कुठे दिसेच ना. वाटले काहीतरी महत्वाचे काम आले असेल, नाहीतर पुण्याहून जावयांचा निरोप आला असेल म्हणून कुणाला न सांगता गेले की काय? पाहिलेत वंस, तसे काही नव्हते यांच्या मनात. वहिनी, आता मात्र तुमच्या पुढे शर्त झाली हो. मला नाही राहणार इथे, मी आपली जातेच कशी. वंस, चल रे आत, चल. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय काम काढलेत? अगं उमा, उद्या माझ्या घरी हळदी कुंकू ठेवलाय, सगळ्यांना आमंत्रण केलेत. तुम्ही अहो त्यात काय, घरच्या माणसांना कुणी आमंत्रण देतं का? साधा निरोप धाडला असतात तरी आले असते.
आपलं घरचं तर आहे हळदी कुंकू. नाही नाही, तेच सांगायला आले होते. तुम्हाला मुद्दामूनच नाही बोलवणार आहे. नाही म्हणजे गैरसमज नका करून घेऊ, पण कसं आहे ना, नाही तर मग कालच्या सारखंच व्हायचं. तुम्हाला वाटायचं बोलवलं आणि मुद्दामून अपमान केला की काय. नाही म्हणजे तुम्ही काही बोलणार नाही याची खात्री आहे हो, पण वंसनचं काही सांगता येत नाही ना. आत्ताच बघितलंत ना. हो म्हणजे तसं तुमचंही बरोबर आहे. मला खात्रीच होती तुम्हीच मला समजून घ्याल. माझी मेलीची अशी परिस्थिती झाली ना, इकडे आड आणि तिकडे विहीर. मी काय म्हणत होते, आपले पिढीचा दागिने आहेत ना, ते हवे होते मला. म्हणजे उद्या पुरतेच. उद्याचा समारंभ झाला की परवा देते ना आणून. देताय ना. अहो त्यात काय विचारायचंय. चला या आत, मी देते. नको नको, आत नको. उगाच वंसनचा पारा चढायचा. त्यापेक्षा मी इथेच थांबते. तुम्ही आणा दागिने. बर मी आणते. हे घ्या. बघितले नाही ना कोणी. नाही, अशा बाहेरच्या बाहेर जाता. या ना, थोडे फराळाचे करते. नाही नाही राहू दे. दागिने द्यायला येईन ना तेव्हा नक्की फराळ करून जाईल. येते मी. गे रमे, अगे काय विचारले मी तूस. कशी पडलीस सांग. सांग हा रमे, सांग. घाबरू नकोस. काय झाले ते स्पष्ट सांग. इथे मी आहे, माधव आहे. सांग सांग. मीही आहे हो इथेच. तेच रमे, स्पष्टपणे सांग हो. अगो सांग काय ते. आता हिने बाबाचं नाव सांगितलं तर